यात्रेच्या रथोत्सवानिमित्त आज यात्रेचा शुभारंभ झालेला आहे। झेंडा मिरवणुकीनं सलग 11 दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा आयोजित केली आहे। यावर्षी रथोत्सवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे साहेब, खासदार उदयनराजे भोसले व सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी रथोत्सवासाठी यावाची विनंती करतो। त्याचबरोबर आपल्या यात्रेचा सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणजे बैलगाड्या शर्यत, हिंद केसरी म्हणून या आपल्या बैलगाडी शर्यतीला ओळखलं जातं। पूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात त्या बैलगाडी शर्यतीचं नाव आलेलं आहे। त्याचबरोबर आजपासून व्हॉलीबॉलच्या नॅशनल लेवलच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेत। परराज्यातील पंजाब, उत्तर प्रदेश, परत हरियाणा, दिल्ली या ठिकाणी संघ आलेले आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी 9 तारखेला कुस्त्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मैदान असते। पंजाब आणि हरियाणा आणि कर्नाटक या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात मल्ल येणार आहेत। त्याचबरोबर आपले बैल बाजार जो जनावरांचा आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यावर्षी आयोजित केला आहे, तो बी मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। तरी मी सर्व भाविकांना आणि भक्तांना विनंती करतो की यावर्षी सावगिरी रथोत्सवासाठी आपण यावाची विनंती करतो। हे प्रमुख यात्रा दिवस कधी आहे आणि मुख्यमंत्र्यांना आपण बोलवलेलं आहे, ते घरात यात्रे स्वरूप कसं असते? दरवर्षी लाखो भाविक येतात। ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या 76व्या पुण्यस्मरणानिमित्त आज जो आपल्याला ध्वज दिसतोय हा झेंडा, या ठिकाणी आपले या तालुक्याचे आमदार आदरणीय महेश शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते आणि ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्या शुभहस्ते आज या ठिकाणी मंदिरामध्ये महाराजांच्या पादुकाला अभिषेक आणि ध्वजपूजन करून या ठिकाणी हा शुभारंभ होत आहे। या गावच्या संपूर्ण शाळा, ग्रामस्थ, हे वारकरी, आमचे गुरुकुल या सर्वांच्या माध्यमातून आज हे झेंडा मिरवणुकीनं यात्रेचा शुभारंभ होत आहे। या यात्रेमध्ये सेवागिरीमांचा मुख्य जो दिवस आहे तो 10 जानेवारीला येतो आहे। त्या दिवशी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते 9:30ला सकाळी रथपूजन होईल आणि महाराजांच्या प्रतिमेचं आणि पादुकांचं या गावातून प्रदक्षिणा निघण्याकरता प्रस्थान होणार आहे। तत्पूर्वी आज या यात्रेनिमित्त या ठिकाणी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल सामने, क्रिकेटचे सामने, बैलगाड्या तर महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी म्हणून या पुस्तकाची ओळख आहे। अशा भव्य प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यती, कुस्तीचं महाराष्ट्रामध्ये असणारे आपले महाराष्ट्राचे केसरी झालेले आपले पैलवान मोठमोठे या ठिकाणी कुस्तीमध्ये येत असतात आणि या ठिकाणी कुस्तीचं फार मोठं मैदान भरवलं जात असतं। त्यानंतर महाराजांचा रथोत्सव असतो, 10 तारखेला मुख्य दिवस आहे। त्यानंतर जनावरांची जंगी यात्रा म्हणून या यात्रेचं स्वरूप फार मोठं आहे। या ठिकाणी खिलार जनावरांची या ठिकाणी चांगली जोपासना शेतकऱ्यांनी करावी, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे। तो शेतीप्रधान देश असल्यामुळं आपली खिलार गाय जिवंत राहिली पाहिजे। या दृष्टिकोनातून या पुष्यगावच्या यात्रेमध्ये जनावरांची जंगी यात्रा, पुष्यगावच्या यात्रेला हेडिंग असतात मुख्यामध्ये, ती यात्रा त्यानंतर रथानंतर या ठिकाणी शुभारंभ होत असते। फार मोठी 1 लाख, 1.25 लाख या ठिकाणी गायी बैल येत असतात। या ठिकाणी लाखो रुपयाची, कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी या यात्रेमध्ये उलाढाल होते। कृषी प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असं या ठिकाणी कमीत कमी 30 ते 35 लाख लोक या 9-10 दिवसामध्ये येऊन जात असतात। नुसत्या रथामध्ये रथा दिवशी कमीत कमी 15 ते 16 लाख लोक या ठिकाणी रथाचं दर्शन घेत असतात। त्यानंतर सकाळी महाराजांची वारी म्हणून अमावस्या असते। असं याप्रमाणे या ठिकाणी हा 11 दिवसाचा उत्सव या ठिकाणी आज शुभारंभ होत आहे। त्यातला आजचा झेंडा मिरवणुकीनं हा प्रारंभ झालेला आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पुसेगाव पोलीस स्टेशन। आजपासून पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सेवागिरी यात्रा सुरू होत आहे आणि आज या ठिकाणी पहिला दिवस असून पूर्ण ठिकाणी आपल्या जिल्ह्यातून आपल्याला माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी बंदोबस्त दिलेला आहे। त्या बंदोबस्ताचं योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पोलीस सर्व ठिकाणी तैनात असून रोड डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे। विसापूर फाटा, सातारावरून येणारी वाहनं विसापूर फाटामार्गे डायव्हर्जन केली जातील। त्याचप्रमाणे पॅरलल नेर फाटा आणि आपल्याला कडगुण मार्गेसुद्धा आपल्याला डायव्हर्जन देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी रथाच्या दिवशी, मुख्य दिवशी आपल्याला
गाडी फोर व्हीलर आत आणता येणार नाही। या ठिकाणी 200 मीटर परिसरात नो पार्किंग झोन केलेला आहे आणि साध्या वेशातील पोलीससुद्धा आपण ह्या ठिकाणी तैनात केलेले आहे, जेणेकरून या ठिकाणी पाकिटमार, मोबाईल चोरी, इतर कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही यासाठी आम्ही सज्ज आहोत। माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे। थँक्यू।